आपण बनवणार आहोत सिझलिंग ब्राउनी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही डिश आहे. आज आपण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये ब्राउनी कशी बनवायची, त्याला सॉफ्ट असे टेक्स्चर कसे आणायचे, त्याचबरोबर होममेड चॉकलेट सॉस कसा बनवायचा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच आपण यामध्ये कोणत्याही प्रकारे ओव्हनचा वापर करणार नाही आहोत. त्याचबरोबर आपण सिझलर प्लेट ही न वापरता ही सिझलिंग ब्राउनी बनवणार आहोत. हे मी कसे केले हा जर तुम्हाला पाहायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण ब्राउनी बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला डार्क चॉकलेट कंपाऊंड वितळून घ्यायचे आहे. इथे आपण त्यासाठी डबल बॉइलिंग मेथड यूज करणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी थोडेसे पाणी ऍड करून घेतलेले आहे. पाण्याला वाफ आली की त्यावर एक आपल्याला बाउल ठेवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप डार्क चॉकलेट कंपाऊंड ऍड करून घ्यायचे आहे. वजनी प्रमाणानुसार हे 70 ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे. आता यामध्ये आपल्याला 1/4 कप बटर ऍड करून घ्यायचं आहे. हे सॉल्टेड बटर आहे. वजनी प्रमाणानुसार 55 ग्रॅम्स बटर आहे. आता आपल्याला याला व्यवस्थितपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. डबल बॉइलिंग मेथड कधीही करताना खालचे पातेल्यातले पाणी वरच्या भांड्याला अजिबात चिकटता कामा नये, त्यासाठी पातेल्यामध्ये थोडे कमीच पाणी घ्यायचे. आता हे आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे व एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव व्यवस्थित झालेले आहे. आता आपण काय करायचे, गॅस बंद करून हे भांडे बाजूला खाली ओट्यावर ट्रान्सफर करून घ्यायचे. आता यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला गुठळ्या होऊन द्यायचे नाहीत. हे व्यवस्थित मेल्ट झाले की आपल्याला यामध्ये कॅस्टर शुगर ऍड करून घ्यायचे आहे. इथे मी कॅस्टर शुगर 1/3 कप प्लस 1 टेबलस्पून कॅस्टर शुगर ऍड करून घेतलेली आहे. वजनी प्रमाणानुसार ही 85 ग्रॅम कॅस्टर शुगर आहे. कॅस्टर शुगर पूर्णपणे या मिश्रणामध्ये आपल्याला डिझॉल्व करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं एकाच दिशेने याला व्यवस्थित फेटून घ्यायचे, म्हणजे ही शुगर यामध्ये व्यवस्थित डिझॉल्व होते किंवा वितळते. आता साखर व्यवस्थित वितळली की आपल्याला यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स ऍड करून घ्यायचे आहे. इथे मी कर्ड म्हणजे दही यामध्ये ऍड करून घेते. इथे मी 1/3 कप प्लस 1 टेबलस्पून दही यामध्ये ऍड करून घेतलेले आहे. हे वजनी प्रमाणानुसार 90 ग्रॅम दही आहे. जास्त पातळ असे दही घ्यायचे नाही. हंकड असतं त्या पद्धतीचे दही आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे. दही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. दही मिक्स व्हायला आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागतात. एकाच दिशेने फेटून आपल्याला हे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. एक 4 ते 5 मिनिटांनंतर आपल्याला यामध्ये मैदा ऍड करून घ्यायचा आहे. मी इथे हाफ कप मैदा ऍड करून घेतलेला आहे. वजनी प्रमाणानुसार हा 60 ग्रॅम मैदा आहे. मैदा ऍड केल्यावर आपल्याला हलक्या हाताने स्पूनच्या साहाय्याने याला यामध्ये मिश्रणामध्ये ऍड करून घ्यायचे आहे. मैदा ऍड केल्यावर कधीही आपल्याला याला फेटायचे नाहीये किंवा जोरात असे विस्क करून घ्यायचे नाही. हलक्या हाताने मैदा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता इथे मी व्हॅनिला एसेन्स ऍड करून घेते. हाफ टेबलस्पून इथे मी व्हॅनिला एसेन्स ऍड करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला कोको पावडर ऍड करून घ्यायचे आहे. 3 टेबलस्पून कोको पावडर इथे मी ऍड करून घेतलेले आहे. वजनी प्रमाणानुसार ही 16 ग्रॅम कोको पावडर आहे. या सगळ्याचे वजनी प्रमाण व कपचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही नक्की चेक करा. आता कोको पावडर ऍड केल्यावर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये थोडेसे किंचित असे सॉल्ट ही ऍड करून घ्यायचे, म्हणजे ब्राउनी चवीला खूप छान लागते. आता हलक्या हाताने हे सगळे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीचे मिश्रण तयार होते. त्याचबरोबर या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता हे सगळे मिश्रण आपण टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया.
इथे मी स्क्वेअर आकारामध्ये टीन घेतलेला आहे व त्याला बटर पेपरही लावून घेतलेला आहे. आता हे सगळे मिश्रण या आपण टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. जर तुमच्याकडे या पद्धतीचा टीन नसेल तर घरातील कोणतेही स्क्वेअरचे भांडे तुम्ही यासाठी वापरू शकता. फक्त त्याला तुम्हाला बटर पेपर लावून घ्यावा लागेल किंवा तेलाने व मैद्याने कोट करून घ्यावे लागेल. आता हे सगळे मिश्रण आपण या टीनमध्ये ॲड करून घेऊयात व सगळ्या बाजूने ते व्यवस्थित पसरूनही घ्यायचे. आता आपल्याला याला 4 ते 5 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. टॅप केल्यामुळे काय होते, यामधले एअर बबल्स असतात ते निघून जातात व ब्राउनी सगळ्या बाजूनी व्यवस्थित सेट होते. त्यामुळे ही पद्धत अजिबात स्किप करायची नाही किंवा ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही. आता ब्राउनी व्यवस्थित सगळ्या बाजूनी सेट झालेली आहे. आता आपण ती बेक करून घेऊया. बेक करण्यासाठी आपण ओव्हन वापरणार नाहीयेत. इथे मी पातेले किंवा कढईमध्ये तुम्ही बेक करू शकता. इथे मी पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचे व हे पातेले मी 10 मिनिटं प्री हीट करून घेतलेले आहे मोठ्या गॅसवर. आता आपण आपला ब्राउनीचा टीन यामध्ये ठेवून घेऊयात व झाकण लावून आपल्याला मिनिमम 25 मिनिट्स व मॅक्झिमम 30 मिनिट्स याला बेक करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, अजिबात मोठी करायची नाही. जोपर्यंत ब्राउनी बेक होते तोपर्यंत आपण चॉकलेट सॉस बनवून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2/3 कप मिल्क इथे ॲड करून घेतलेले आहे. इथे वजनी प्रमाणानुसार ते 210 मिली आहे. त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला कॅस्टर शुगर ॲड करून घ्यायची आहे. इथे मी 1 कप प्लस अर्धा कप कॅस्टर शुगर ॲड करून घेतलेले आहे. वजनी प्रमाणानुसार ही 350 ग्रॅम कॅस्टर शुगर आहे. आता कॅस्टर शुगर ॲड केल्यावर याला सतत ढवळत आपल्याला ही पूर्ण कॅस्टर शुगर या दुधामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे. हे करायला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटात शुगर मेल्ट होते. आता इथे शुगर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण कोको पावडर ॲड करून घेऊया. इथे मी 4 टेबलस्पून कोको पावडर ॲड करून घेते. वजनी प्रमाणानुसार ही 32 ग्रॅम कोको पावडर आहे. आता इथे थोडेसे मीठही ॲड करायचे, त्यामुळे चवीला खूप फरक पडतो. चॉकलेट सॉस चवीला खूप छान लागतो. आता कोको पावडर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. इथे कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या आपल्याला होऊन द्यायचे नाहीत. गॅसची फ्लेम फक्त स्लो ठेवायची, अजिबात गॅसची फ्लेम कोणत्याही स्टेजला मोठी करायची नाही. आता यामध्ये आपण डार्क चॉकलेट कंपाऊंड ॲड करून घेऊया. इथे 1 कपला थोडेसे कमी डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे. वजनी प्रमाणानुसार ते 90 ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे. आता हे आपण चॉकलेट ही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चॉकलेट व्यवस्थित वितळले की आपण यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण बटर ॲड करून घेऊयात. बटर इथे 4 टेबलस्पून आहे. वजनी प्रमाणानुसार ते 60 ग्रॅम आहे व कपच्या मेजरमेंटनुसार ते हाफ कप बटर आहे. आता बटर ही आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे बटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. गॅसवर याच पद्धतीने आपल्याला 1-2 मिनिटं याला बारीक गॅसवर ठेवून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिटं झाले की आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स ॲड करून घ्यायचं आहे. मी इथे 1 TSP व्हॅनिला इसेन्स ॲड करून घेतलेला आहे. वजनी प्रमाणानुसार तो 5 ml व्हॅनिला इसेन्स आहे. व्हॅनिला इसेन्स ॲड केल्यावर हे मिश्रण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे. व्हॅनिला इसेन्स नेहमी शेवटी ॲड करायचा. व्हॅनिला इसेन्स ॲड केल्यावर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यावर आपल्याला याला लगेच गॅस बंद करून ठेवायचा आहे. इथे आपला चॉकलेटचा सॉस तयार झालेला आहे. आता बघूया आपली ब्राउनी रेडी झालेली आहे का. इथे 30 मिनिटानंतर मी ब्राउनी चेक करत आहे. त्यासाठी काय करायचं, एक टूथपिक घ्यायची, ती बरोबर सेंटरला आपल्याला चेक करून घ्यायची आहे. कधी पण ब्राउनी असू दे किंवा केक असू दे, तो नेहमी सेंटरला चेक करायचा. टूथपिक आपली क्लीन निघाली आहे, याचा अर्थ आपली ब्राउनी व्यवस्थित अशी बेक झालेली आहे. आता ही ब्राउनी आपण ट्रान्सफर करून घेऊया खाली. आता इथे आपण ब्राउनी व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे. हे बघा, टीन मधून ब्राउनी व्यवस्थित निघाली आहे, कारण की आपण बटर पेपर यूज केलेला. आता ही साईडला ही व्यवस्थित अशी
सुटलेली आहे. बटर पेपरलाही आपली ब्राउनी अजिबात चिकटलेली नाही. याचा अर्थ आपले ब्राउनीचे प्रमाण व्यवस्थित आहे व ती सॉफ्ट अशी आपली ब्राउनी तयार झालेली आहे. आता आपण ब्राउनी कट करून घेऊया. इथे मी स्क्वेअर अँगलमध्ये ही ब्राउनी कट करून घेते. इथे माझे या प्रमाणात मध्यम आकारामध्ये 4 ब्राउनी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर यापेक्षाही जास्त ब्राउनी हव्या असतील तर हेच प्रमाण तुम्ही जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते डबल करू शकता. हे बघा, मस्त अशी आपली ब्राउनी तयार झालेली आहे. तिला कलरही खूप सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर टेक्स्चरही खूप सुंदर आहे. हातावर धरताच विरघळते अशी सॉफ्ट अशी ब्राउनी तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करून घेऊया. पण त्याआधी आपल्याला सिझलर प्लेट तयार करायची आहे. त्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा एक तवा घेतलेला आहे. तुम्ही इथे लोखंडाचाही घेऊ शकता किंवा बिडाचाही तवा घेऊ शकता. तो आपल्याला गॅसवर एक 10 मिनिटं तापवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला स्लो गॅसवर हा तवा तापवून घ्यायचा आहे. अजिबात मोठा गॅस करून तवा तापवून घ्यायचा नाही. व्यवस्थित असा सगळ्या बाजूनी हा एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित तवा तापून झाला की आपल्याला त्याला खाली ट्रान्सफर करून घ्यायचे आहे. पण डायरेक्ट ठेवायचे नाही, एखादे स्टँड ठेवायचे, त्याच्यावर हा तवा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता लगेचच आपल्याला यावर ब्राउनी ट्रान्सफर करून घ्यायची आहे. तवा गरम असतो त्यामुळे वस्तू ॲड करताना जरा जपून ॲड करायच्या. आता यावर आपण व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करून घेऊया. हे होममेड व्हॅनिला आईस्क्रीम आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर ती मी डोक्यावरही देते, तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते. खूप उत्तम असे व्हॅनिला आईस्क्रीम तयार होते, त्यामुळे तुम्ही ती नक्की चेक करा. तसेच आता आपण होममेड जो चॉकलेट सॉस बनवला होता तो यावर ॲड करून घेऊयात. हे बघा, दिसायलाही खूप रेस्टॉरंट स्टाईलमध्येच आपली ही ब्राउनी दिसायला दिसते. त्याचबरोबर चवीलाही खूप अप्रतिम लागते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक तो बनता आहे. लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.